कोपरगावात भाजपाला मोठे खिंडार। माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक बाळासाहेब आढाव यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। कोपरगाव शहरातील भाजपाचे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी नगरसेविका मंगला आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव यांचा शनिवारी 6 एप्रिल रोजी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या जयंतीच्या दिवशी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे। स्वप्नील निखाडे व बाळासाहेब आढाव तसेच नगरसेवक उल्हास बापू पवार यांचे चिरंजीव सूरज बापू पवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोल्हे गटाला मोठा धक्का मानला जात आहे। यात अजून आजी माजी नगरसेवक काळे गटात सामील होणार असल्याचे समजते। यामुळे मात्र आमदार आशुतोष काळे यांची शहरातील पकड मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे। माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व बाळासाहेब आढाव यांच्यासोबत माजी नगरसेवक उल्हास बापू पवार यांचे चिरंजीव सूरज बापू पवार यांच्या पाठोपाठ येणाऱ्या काळात अनेक मोठे नेतेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे। यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते स्वप्नील निखाडे व बाळासाहेब आढाव तसेच ओम आढाव, ऋषिकेश आढाव, नवनाथ नारायण बडे आदींनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात रीतसर प्रवेश केला आहे। यावेळी स्वप्नील निखाडे म्हणाले की आजचा दिवस गोड आहे, आज कोणावरही टीका करणार नाही, मात्र पुढच्या काळात नक्की बोलेल। तसेच आमदार आशुतोष काळे यांना उद्देशून म्हणाले की दादा तिथेही प्रामाणिक होतो, इथेही प्रामाणिक राहू, पण तुम्ही फक्त आम्हाला जीव लावा असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हर्षा पिकला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते पद्मकांत कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव, धरम बागरेजा, बाळासाहेब रुईकर, रमेश गवळी, वीरेन बोरवके, अशोक आवाटे, विकी जोशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची जयंती आहे। त्यानिमित्तानं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ आणि राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव, आमचे मित्र मंदार पहाडे, अशोकराव आवाटे, मनोज कडू, जावेद शेख, शेखर मस्के, नारायण भाऊ लांडगे प्रभागातील आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व गेल्या 7 ते 8 वर्षापासून एक राजकारणात करिअर प्रारंभ चालू झाला दादा। तिथे होतो, प्रामाणिक काम केलं। तुम्हालाही माहित असेल कधी तुम्हाला अंधारात येऊन भेटलो नाही किंवा काही नाही, काही संघर्ष करायची वेळ होती संघर्ष पण केला। आज मी काय कोणावर टीका करणार नाही, आजचा दिवस फार गोड आहे, भविष्यात बोललेच या विषयात। पण मग आज मी आणि माझे सहकारी म्हणजे बाळासाहेब आढाव यांचे चिरंजीव आमचं भैया, आम्ही सर्वजण तुमच्याकडे एकदम मनापासून आलेलो आहे। प्रामाणिकपणे आम्ही तिकडे काम केलं, प्रामाणिकपणे उद्यापासून आत्तापासून तुमच्या बरोबर आम्ही काम करणार। तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही, तुम्ही आम्हाला जीव लावा एवढं सांगतो, बाकी थांबतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। या ठिकाणी उपस्थित झालेले उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे, नगरसेवक बाळासाहेबजी आढाव, त्यांच्या प्रवेशासाठी उपस्थित असलेले आपले माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमभाऊ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा गवळी, युवक जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव, गटनेते वीरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, अजीजभाई शेख, राजेंद्र भाऊ वाकचौरे, बाळासाहेबजी रुईकर, तर सगळ्यांचे नाव घेणं त्यापेक्षा उपस्थित सर्व माजी नगरसेवक, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, आपण आज दोघांचाही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, त्यांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करतो। ते जे काही म्हटले काय झालं
कोण? बरोबर, ठीक आहे, येऊ द्या. स्वप्नीलजी बोलले का आम्ही जिथे होतो ते प्रामाणिक काम केलं आणि आता आपल्याकडे आल्यानंतरही प्रामाणिक काम करण्याचा त्यांचा प्रयत्न. आणि खरी गोष्ट आहे, आपण नगरपालिकेमध्ये पाहिलं 2017ला आपल्या नगरपालिकेमध्ये अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले विजयरावजी वाडे. आपल्या तिथं त्या ठिकाणी उमेदवार होते, भारतीय जनता पार्टीचे पण उमेदवार त्या ठिकाणी होते. पण निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष झाला, परंतु जे काम एक विरोधक म्हणून किंवा नगराध्यक्षांना विरोध म्हणून त्यांना, आता तो राजकारणाचा भाग आहे, पण ज्या पद्धतीने पार्टीने त्यांना आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं काम स्वप्नीलजी निखाडे यांनी केलं. आता ते चूक बरोबर त्याच्यावर आपण काही भाष्य करणं बरोबर नाही, परंतु जे पार्टीने सांगितलं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्याच्यामुळं त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे वाटलं का एक सहकारी आपल्याला निश्चितपणाने आपल्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे. प्रभाग नंबर 10 मध्ये मनोजी कडू हे त्यावेळेस उमेदवार होते, जावेदभाई शेख उमेदवार होते, शेखर मस्के हे देखील त्या ठिकाणी इच्छुक होते, आपले शेखर नरोडे त्या ठिकाणी उमेदवार होते, परंतु सगळ्यांची योगेश नरोडे ते पण त्या ठिकाणी उमेदवार होते. एवढ्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला. परंतु या सर्वांमध्ये कुठेही त्या ठिकाणी एक सहकारी आपल्या बरोबर येतोय तर मनामध्ये कुठेही त्याच्यामध्ये काही त्याच्यात शंका नाही किंवा काही कटुता नाही. कारण की पुढे जाऊन आता निवडणूक येणार आहे, त्या हिशोबाने आपल्याला जेवढे एक चांगले सहकारी त्या ठिकाणी येतील त्यांच्याबरोबर काम करण्याची सगळ्यांची मानसिकता आहे. आणि दुसरे नगरसेवक बाळासाहेबजी आढाव, ज्यावेळेस ते आता निवडणूक 2017 मध्ये जिंकले, ही त्यांची तिसरी निवडणूक होती. मागची निवडणूक ज्यावेळेस झाली रेग्युलर निवडणूक त्यावेळेसही उमेदवार होते. मध्यंतरीच्या काळामध्ये पूरबदादांचं निधन झालं, त्यावेळेस पोटनिवडणूक झाली आणि दिनारदादा आणि बाळासाहेबजी आढाव यांची निवडणूक झाली. आता ती माझी पहिली पोटनिवडणूक होती. दिनारदादाही नवीन होते, मी नवीन होतो, त्यांनी फार घाम काढला होता. थोड्या मतांनी काय होईना पूरबदादांच्या जे काही कार्य होतं त्याच्यावर लोकांनी आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून दिनारदादांना त्या ठिकाणी निवडून दिलं. परंतु बाळासाहेबजी आढाव यांची ही निवडणूक असेल ही तिसरी निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरुद्ध राजूभाऊ आभाळे हे उमेदवार होते. त्यांची पहिली निवडणूक होती, नवीन प्रभाग होता, परंतु त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने आता पुढे काम करण्याच्या हिशोबाने एक सहकारी त्या ठिकाणी येतोय म्हणून मोठे मन दाखवून यांचा सगळ्यांचा त्या ठिकाणी स्वागत केलेलं. मी आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा दोघांचंही स्वागत करतो. जोपर्यंत ते विरोधी पक्षामध्ये होते तोपर्यंत समाजाचं जिथं काम असेल तिथं त्यांनी योग्य भूमिका घेतली आणि त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. पार्टीचं तर काम 100% केलं. एक विरोधक कसा असा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि पुढे जाऊन आता आपल्यामध्ये त्या ठिकाणी काम करणारे निश्चितपणाने आपल्या पार्टीला, आपल्या पक्षाला त्या ठिकाणी बूथ लेवलला असेल, वॉर्ड लेवलला असेल, शहरामध्ये असेल,
चांगला आपल्या त्यांच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. त्यांना भावी काळ कोण येत आहे का अजून वेळ आहे का तर भावी काळामध्ये त्यांना त्यांच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या बरोबर काम करण्यासाठी जे 2 कोपरगाव शहरातील माजी उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे, त्याचप्रमाणे आमचे बंधू बाळासाहेबजी आढाव यांनी माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं या पार्टीमध्ये स्वागत करतो. आपण सगळ्यांनी बघितलं की मागील 4-5 वर्षामध्ये माननीय आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं नुसतं कोपरगाव तालुक्यापुरतं किंवा नगर जिल्ह्यापुरतं नसून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक चांगलं नेतृत्व, चांगलं नेता म्हणून ज्यांनी नाव कमवलं, त्यांच्या नेतृत्वाखाली यांनी जो निर्णय घेतला काम करण्याचा खरोखर तो अभिनंदनीय आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चित हे बरोबर आल्यामुळे आमदार आशुतोष दादांचे हात बळकट करून आपण आपल्या कोपरगाव शहराचा, तालुक्याचा नक्कीच चांगला विकास करू शकू. त्याचं कारण असं की हे जे दोघं आहेत निखाडे आणि आढाव यांचं प्रचंड मोठं समाजासाठी काम आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कोपरगावचा विकास हा चांगला होईल अशी मला त्याची गॅरंटी आहे. आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.